आणि माहेरी म्हटल्यानंतर माहितीच आहे इकडे पूर्ण खुश असणार. तर श्रेया पण खुश आहे, माहेरी जाते बऱ्याच महिन्यांनी. जवळजवळ आपण पालखीला पण पालखीला लग्नानंतर 10 वर्षामध्ये म्हणजे लग्नाला 10 वर्ष झाली तर आम्ही फक्त 1 ते 2च वेळेला गेलोय. हो, पहिल्यांदाच जातोय, बऱ्याच वर्षांनी जातोय ना आपण. आणि आता जातोय पण आमचे देव आज जाणार आहे रांजणी, त्याच्यामुळे आम्हाला लवकर यायचंय, मग दुसऱ्या घरी आरत देऊन यायचंय आपल्या गावची. त्यामुळे आम्ही लवकर जातोय हिच्या माहेरी. जिकडे आपल्याला वाडीमध्ये भेटेल तिथून मग आपण दर्शन घेऊन येणार आहोत. आईच्या घरी नाही जायला म्हणजे जाऊ आम्ही, पण त्या घरी देव नाही आम्हाला भेटणार आहे. तर आपण ग्रामदेवता मंदिरमध्ये जाऊया, दर्शन वगैरे करूया मस्त, आणि मग पालखीच्या पाया पडून येऊया. आणि जवळ आपण एक गणपतीला गेलो होतो ना लास्ट टाइम, हिच्या माहेरी गणपतीला गेलो होतो. आणि आमचं कलम बघा किती लागलंय यावर्षी. हो चला, त्या साईडला कलम आहे आमचं, हे बघा आता लागलं ह्या वर्षी. आंबे बऱ्या बऱ्या दिसत आहेत. तर चला निघूया. रानपड गावचा स्टॉप आहे. हे आहे हनुमंताचं मंदिर. जय श्रीराम, जय हनुमंते नमः, बजरंग बली की जय. चला, भावाच्या गाडीतून आम्ही जाणार आहोत. आणि इकडे बघताय हे आमचे आलेत काजूवाले भैया. आता त्यांचा सीझन चालू झाला आहे. आता मे ते जून महिन्यापर्यंत बघायला नको, आता हे दिसणार तुम्हाला प्रत्येकाच्या गावोगावी घरातून. हे बघा असे हे घेऊन येतात, टोस्ट बटर घेऊन येतात. चला, इकडे भाव आहे, त्यानं गाडी घेतले आता गेल्या महिन्यामध्ये. तर आम्ही चाललो आहे त्याच्या गाडीतून. सानू पण आपली बसले तिकडे, बघताय चालले वाटतं सासरवाडीला. हे बघा मस्त तरवळला मुंबईला. आणि बाका काय वाटतंय हे. बाय बाय. हे बघा चला सानू जाऊया ना मामाकडे. मामाकडे चालले सानू. आंबे लागले नाही अजून, वेळ आहे अजून, पुढच्या महिन्यामध्ये तयार होतील बहुतेक. आम्ही चाललो आता आमच्या ग्रामदेवता मंदिरामध्ये खाली दर्शनासाठी. आणि हे आहे आपल्या गावची सानू मराठी शाळा. हे बघ, ह्या आम्ही शाळेमध्ये शिकलो लहान. हे बघ पूर्ण प्राथमिक रानपाट. तर मंडळी हे आहे सोमेश्वर मंदिर आपल्या गावचं. आणि ह्या साईडला आहे आपल्या गावचं ग्रामदेवता आईचं मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर. श्री भैरवनाथ देव महाराज की जय. श्रीदेवी त्रिमुख, श्री ओम श्री देव भैरवनाथ, श्रीदेव वाघजाई, असं आपल्या ग्रामदेवता मंदिर आहे. संध्याकाळी पूर्ण गजबजाट असेल मंदिरामध्ये. आता किती बघा शांत आहे वातावरण. अरे वा, पाहिजे बारक्याला. छान, मस्त मस्त. तर मंडळी मस्त असं आता आमचं दर्शन झालं आहे ग्रामदेवता आईचं. आणि आता आम्ही निघालो. ग्रामदेवता आई. शिमगा म्हटल्यानंतर आपल्या कोकणामध्ये गाणी असतातच. आपल्या बघताय असं गाणी लावलंय.
पोचरी गावामध्ये आता आम्ही पोचलोय. सोनारवाडी आले इकडे वरच्या साईडला. हे आहे पोचरी गावचं ग्रामदेवता मंदिर, श्रीदेव वाघजाई मंदिर. वळण आहे इकडे, पूर्ण वळणाचा रस्ता आहे मोठा. या शाळेमध्ये आम्ही शिकलो 10वी पर्यंत. वामन गोविंद पटवर्धन हायस्कूल, पोचरी गाव. आणि हे आमचं दुकान होतं इथे. चॉकलेट, लिंबू गोळ्या वगैरे खायला यायचे दुपारच्या टायमिंगला. हे ग्रामपंचायत बनते इकडे पोचरी गावची. गणपतीपुळे या साईडला आहे, राईट साईडला. आणि आता इकडे येणार राईट साईडला जाकादेवी सिटी. मम्मीचं माहेर आहे. हे आपली जाकादेवी सिटी. छोटीशी सिटी आहे जाकादेवी. कडे जायचं आपल्याला. काय घ्यायचं आहे शिल्पा? पुढे चला घेऊया. पवनगडांच्या इथे घेऊया. रस्त्याचं काम चालू आहे इकडे आता आपल्या रोडला. आणि या साईडला आहे श्री जाकादेवी आई मंदिर. हे बघा. आता इथे आम्ही खाऊ घेतोय मुलांना आणि मग जाऊ. खाऊ घेऊन झालंय आमचं, आता निघालोय. आता चला. पोचतोय आता आम्ही शिल्पाच्या माहेरी. गावामधले आहेत ना, घरात दिसायला लागलेत इकडे. हे वरची वाडी आहे ना, कोतरवाडी इकडे झाली. इकडे कोले वगैरे आहेत. वाडी नाही, जसं मध्ये मध्ये घर आहेत. वाडी खाली आहे. सरा दीदीची शाळा इकडे. इथेच मग एकदा आले होते शिकायला ना. होती सण 4थी पर्यंत. इकडे या शाळेमध्ये मराठी शाळा आईची. इकडे शिकायला होते. हे इथे असं त्यांचं स्थान आहे पालखीसाठी. निवई वाडी आतमध्ये. इथे जवळ आहे का पालखी? ही गावांवाडी आणि आमचे एकत्र घेते निवई. इथे पालखी आहे. खाली येणार मग तुमच्याकडे ना, दुपार नंतर येईल खाली पालखी तुमच्या घरी. 3:30 3:30 त्या साईडला काय आहे? जंगल आहे, पूर्ण नदी आहे. पूर्ण जंगल आहे खाली. इकडे नदी आहे ना. पाणी आता कमी असेल. नाही, पाणी आहे आता. आहे पाणी. बघू आहे का. आमच्या तिथे मध्ये नसेल, सखोल आहे ना. पण इकडे जिकडे मोठे मोठे डबका आहेत ना, पुढे आलो. आता इथे पोहोचलो सांगू आपण. हे बॅग घे. ते काय मम्मीकडे मग. सानूला आमच्या लागली ताण. ऊन भरपूर पडतंय, गावी खूप ऊन आहे. श्री वाघजाई देवी सेवा मंडळ, श्री साईबाबा मंदिर, मुक्काम पोस्ट खालगाव, धामणे, निवईवाडी, तालुका जिल्हा रत्नागिरी. चला. सानू बघा गेली मामाकडे खाली धावत. उड्या मारत चालली. शिल्पा बघा एकदम खुश आहे. बऱ्याच दिवसांनी आले माहेरी. एकदम मस्त आहे ना वातावरण, छान. घराच्या खालच्या साईडला आहे ना नदी आहे, त्याच्यामुळे थोडासा गारवा इकडे. भाऊजी आहेत. भाऊजी मामीनं बघा वाट बघत होतेच आमचे. पोचलो पालखी.
तुमच्याकडे संध्याकाळी येणार पालखी ना. हा. मामीनो काय करताय? तयारी मसाल्याची तयारी करताय संध्याकाळची. हे आमच्या बारके मामी आहेत हे बघा. सासूबाई ना बारकी. हा सासूबाई तेच मामी बोलतो. काय बोलताय मामी? बरं आहे ना? श्रीतेज. कोण? श्रीतेज. श्रीकांत इकडे आहे का श्रीकांत? अरे वा मस्त. पप्पाच कुठे आहे तुझे? हा पप्पा कुठे आहेत? हा अनुसारखं झालंय पण. हा अनुसारखं झालं आहे. अरे हा. आता रिक्षाला कोण आहे? बस शुक्रवारी संध्याकाळी जाईल. भाऊजी कुठे आहेत? पालखीला येते. बाबू इकडे बाबू. आमच्याकडे पालखीला सगळे पाहुणे मंडळी ए बाबू इकडे. येतात. सानू बाबूला इकडे सांगा यायला. इकडे इकडे या साईडला. तर मंडळी हे आहे श्रेयाचं माहेरचं घर बघा. आणि हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर आहे. आणि खालच्या साईडला आहे ना जवळच नदी आहे. पावसाळ्याचं खूप पाणी असतं. आता उन्हाळा चालू झाल्यामुळे पाणी कमी झालं आहे. बघूया किती आहे पाणी. हे बघा थोडंसं पाणी तुम्हाला दिसत असेल. त्या साईडला पाणी दिसत असेल ते बघा. जवळ नदी आहे यांच्या घराच्या खालच्याच बाजूला. बघा थोडंसं पाणी आहे शिल्लक. उन्हाळ्याचं आहे ना इकडे आंघोळ करायला मस्त मजा येते पाण्यामध्ये. हे बघा वानर पण दिसतात तुम्हाला. ही नदी आहे जवळच आहे. सर्व कपडे वगैरे धुवायला इकडे येतात. आणि समोर वानर आहेत ते बघा. वरच्या साईडला आहे ना तिकडे मुलं गेलेत आंघोळीला. नारळी पोपळीची झाडं आहेत आजूबाजूला. आणि वरच्या साईडला इकडे घर आहेत. हे पाठची बाजू घराच्या. असं पावसाळ्याचं पाणी आहे ना इकडे येतं. इकडे या साईडला जवळच या पोपली वगैरे आहे ना पूर्ण झाडं डुबतात. भरपूर पाणी येतं. सानवी आमची येते ना उन्हाळ्यामध्ये इकडे सुट्टीमध्ये तर मस्त एन्जॉय करते नदीवर. तिच्या मामाच्या मुलांबरोबर खेळते मस्त. आंघोळीला जाते पोहायला मजा करते. आणि ह्या खडकाळ भाग असल्यामुळे आहे ना खेकडे भरपूर भेटतात पावसाळ्याचे. हे बघता अशी ही कोईन आहे ना ही. या कापडामध्ये गुंडाळलेली अशी कोईन लावतात आणि याच्यामध्ये खेकडे ट्रॅप करतात. खडकाळ भाग आहे त्याच्यामुळं पावसाळ्याचे खेकडे मस्त असतात इकडे.
आणि टेस्टी पण लागतात खायला मस्त. इकडे फणस आहे, तयार होतील पुढच्या महिन्यामध्ये. आता छोटे छोटे असे आहे ना फळं आलेत, ह्याला कोहरे बोलतात आमच्या कोकणी भाषेमध्ये. याची भाजी पण मस्त छान होते. हे दिसत आहेत ना तुम्हाला समोर, याची भाजी मस्त छान होते कोवळ्या फणसाची. चला तर आता आम्ही निघतोय घरी जायला रिटर्न. कशाला चला ऐकलात, येऊ आम्ही मे महिन्यामध्ये. आम्ही नो चला. येत नाही माझी, येत नाही माझी. सानू बोल, आम्ही येऊ मे महिन्यामध्ये येऊ खेळायला. बोल हा शिवला. हा खेळायला. आंघोळ वगैरे करशील ना नदीमध्ये. चला. पालखी कुठे आहे? वरती आहे ना, आप्पा येतोय ना तिकडे वरच्या साईडला. आप्पांना माहिती, आप्पा घेऊन जाते. ओके. फोन कर मला. काय रे गरमी झाली, लय बेकार गरम होत आहे. चला तर आता आम्ही निघतोय भरपूर लागलाय वरती पालखीच्या इकडे पाया पडण्यासाठी. चला बाबा, चला अण्णा, गोळ्या घ्या गोळ्या. टाटा कर आणि बाय कर. चेपटत ना. पालखीच्या पाया पडायला चाललोय आता आम्ही. वरती वाडीवरती पालखी आले. पालखी आहे यांची स्थानपन्न झालेले. खाळगावचे ग्रामदेवता आईंच्या पाया पडून झालेले आहेत. सर्व देव बसलेत पालखीमध्ये. पालखीचा निघालाय दुसऱ्या शेजाऱ्यांच्या घरी निघालाय. तर मंडळी मस्त असं आहे ना, ग्रामदेवता आईचं दर्शन घेतलं खालगावच्या श्रेयाच्या माहेरी. सानू पण आपले आले आता. तर मंडळी आता आम्ही जाकादेवी सिटीमध्ये जाणार आहोत. थोडीशी शॉपिंग करायची आम्हाला घरची. मग तिथून मग आम्ही घरी जाणार आहोत. टाइम कमी भेटला त्यामुळं थोडी नाराज झाले श्रेया, कारण आमची धावती भेट झाली असं म्हणायची. कारण पर्याय नव्हता आम्हाला. एक दिवस थांबू आपण, येऊ आपण वस्तीचं पुढे एप्रिल मे महिन्यामध्ये नक्की. सानूला पण यायचे. सानूला पण, सानू बेटा तुला पण सुट्टी भेटले की मग येऊ हा मामाकडे. चला. शॉपिंग झालेली आहे आमची आता आणि निघतोय आम्ही आता घरी जायला. संध्याकाळचे 5 वाजलेत. सानूला आमच्या भूक लागली होती. समोसा खाल्लास का? हा. श्रेयाचा आज बर्थडे आहे तर सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही. चला. श्री जाकादेवी माते की जय. निघालोय आम्ही आता घरी जायला. सानू बघ आमची सर्व आहे ना अनुभवच चाललंय सगळ्या गोष्टी. लॉक केलंय.